नमो नमः एव्रीवन. सुप्रभातम. स्टैंडर्ड 10 संस्कृत संपूर्ण आमोदः चतुर्थः पाठः अमूल्यं कमलं part 1. If you want to learn Sanskrit in easy way, then subscribe and click the bell icon. Let's do this together. Amulyam Kamalam. Now, what is the meaning of Amulyam Kamalam? Invaluable lotus. The word describes something so precious that one cannot design a price to eat. मौल्यवान कमळ. धनात महत्तरम किम किम विद्यते. धनापेक्षा महत्वाचे काय आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असेल. जसे प्रेम, सुख, शांती, आदर, मूल्य, नातेसंबंध वगैरे वगैरे. गौतम बुद्ध विषयी यूयम कहा कथा जाणीत. तसेच गौतम बुद्धाविषयी तुम्ही कोणत्या कथा जाणता का? चला तर आपण आज धनापेक्षा महत्वाचे काय हे बुद्ध चरितातील एका कथाद्वारे पाहूया. प्रस्तावना. भारत देशः श्रेष्ठानां तत्वचिंतकानां देशः इति सर्वे जानन्ति. आपण सर्व जाणतोच की भारत हा अनेक तत्वचिंतकांचा देश आहे. एव्हरीवन नोज इंडिया ॲज अ लँड ऑफ ग्रेट फिलॉसॉफिक थिंकर. तेषु अन्यतमः गौतम बुद्धः. भगवान गौतम बुद्ध हे त्याच महान व्यक्तिमत्वांपैकी एक होते. लॉर्ड गौतम बुद्धा वॉज वन ऑफ दिस ग्रेट पर्सनॅलिटी. मायादेव्याः शुद्धोदनस्य च पुत्र सिद्धार्थ तपसा गौतम बुद्धः बभूव. Lord Gautam Buddha born to Maya Devi and Shuddhadana as Siddhartha, he eventually became the Buddha through oyster penance. माया देवी आणि शुद्धधन यांचा पुत्र सिद्धार्थ मोठी तपस्या करून भगवान गौतम बुद्ध झाले. बौद्ध धर्मस्य प्रवर्तकोऽयं शांती संदेशम सर्वत्र प्रससार. बौद्ध धर्माचे प्रवर्तक असलेले त्यांनी शांततेचा संदेश जगभरात पसरविला. The founder of Buddhism, he propagated the message of peace everywhere. तस्य जीवने घटिता एषा घटना. त्यांच्या जीवनात घडलेली ही घटना आहे. Amulyam Kamalam is the story extracted from the Buddhist legend that highlights the divine teaching of Lord Buddha. अमूल्यम कमलम ही कथा बौद्ध कथा साहित्यातून घेतलेली आहे. भगवान बुद्धांच्या अलौकिक शिकवणीचे या कथातून दर्शन घडत आहे. The title rightly suggests that righteousness and a good company leading to contentment and peace of mind is superior and priceless compared to money and worldly pleasure. कथेचे शीर्षक सदाचार आणि सत्संगतीचे महात्म्य योग्य प्रकारे सूचित करते. त्यातून मिळणारे समाधान व मनशांती ही संपत्ती आणि भौतिक सुखांपेक्षा श्रेष्ठ तसेच मौल्यवान असते. चला तर बघूया. धड्याला सुरुवात करतोय आपण. संधी सोडवणार आहोत आणि संधी सोडवून झाल्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन बघणार आहोत इंग्लिश मधून आणि मराठीतून. तसेच गुलाबी रंगामध्ये जे हायलाइट केलेले आहेत ते व्यंजनांत नामानी आहेत. आसीत सुदासु नाम कश्चित उद्यान पालः. सुदासु नाम संधी असती सुदासः प्लस नाम. कश्चित उद्यान पालः कश्चित प्लस उद्यान पालः. Asit is the form of lang lakar past tense, so meaning is was, hota. Sudasah means name of the person. Kashit a certain. Udyanapalaha means the gardener. So there was a certain gardener named Sudasa. Sudasa नावाचा कोणी एक माळी होता. तस्य तडागे सती अपि. सती अपि is a sandhi. सती plus अपि. शिशिर ऋतौ एकम. शिशिर ऋतौ plus एकम. व्योमनीव योमनी plus इव. Now let us see the meaning. तस्य तडागे in his pound त्याच्या सरोवरामध्ये. सती is शिशिर ऋतौ in the winter season हिवाळ्यामध्ये. पद्मम means कमलम. व्यकसत means bloom. विकसित झाले. योमनीव योमनी means in the sky. इव means like जसे. बाल सूर्यबिंब नुकत्याच उगवलेल्या सूर्यबिंबासारखे. like the rising sun. So in his pound in the winter season there bloomed a lotus which looked like the rising sun in the sky. एकदा शिशिर ऋतूत हिवाळ्यात असून सुद्धा आकाशात शोभून दिसणाऱ्या नुकताच उगवलेल्या सूर्यबिंबाप्रमाणे तेजस्वी कमळ त्याच्या सरोवरात उमलले. सो चिंतयत अहो महिमा परमात्मनः येते तादृशे कालेतिशिते विभूषितो मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन.
सो चिंतयत इज अ संधी सह प्लस अचिंतयत. यदेतादृशे इज अ संधी यत प्लस एतादृशे. कालेतिशिते काले प्लस अतिशिते. विभूषितो मे विभूषितः प्लस मे. ट्रान्सलेशन बघतोय आपण. सह अचिंतयत ही थॉट, त्याने विचार केला. ओहो महिमा परमात्मन हो, काय हा महिमा परमात्माचा. ओ द ग्रेटनेस ऑफ द सुप्रीम सोल. यत एतादृशे अशा प्रकारच्या इन धिस काले अतिशिते. अतिशिते मीन्स अतिशय शीत म्हणजे थंडी पडलेली होती, अतिशय थंडी, की कडाक्याच्या थंडीत सुद्धा इन द सिव्हिअर कोल्ड. मेम तडाग माझ्या तलावामध्ये इन माय पॉन्ड. एतस्य सरसिजस्य विकासेन अशा प्रकारचे कमळ उमलले आहे. बाय द ब्लूमिंग ऑफ सच अ लोटस. ट्रान्सलेशन असं आहे. ही थॉट, ओ द ग्रेटनेस ऑफ द सुप्रीम सोल, इन हिज सिव्हिअर कोल्ड माय पॉन्ड इज adorned by the blooming of such a lotus. तो विचार करतो की अशा प्रकारच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा माझ्या तलावात इतकं सुंदर कमळ उगवलेले आहे. हे त्या परमात्म्याचाच महिमा आहे. एत सरसीजा विक्रियाहम. विक्रियाहम संधी विक्रिय प्लस अहम. विपुलम धनम प्राप्नुयामिति. हे कमळ. नाव सरसीजम मीन्स अनदर नेम ऑफ द लोटस. पद्मम कमलम सरसीजम. म्हणजे हे कमळ विकून मी पुष्कळ पैसे कमवेन. बाय सेलिंग दिस लोट आय शॅल ऑब्टेन अ लॉट ऑफ वेल्थ. एवं सचिंत्य सतत विक्रेतुम राजसप्नः पुरतः स्थितः. सतत इज संधी सह प्लस तत. असा विचार करून, एवं संचिंत्य असा विचार करून, सहतत तो ते, विक्रेतुम ते कमळ विकण्यासाठी, राजसप्नः राजवाड्याच्या, पुरतः समोर, स्थितः उभा राहिला. थिंकिंग सो इन ऑर्डर टू सेल इट ही स्टूड इन फ्रंट ऑफ द रॉयल पॅलेस. म्हणजे ते कमळ विकण्यासाठी तो राजवाड्याच्या समोर उभा राहिला. अत्रांतरे तैनेव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाहः समायातः. थोड्याच वेळात तेनेव संधी असती तेन प्लस एव. थोड्याच वेळाने त्याच रस्त्यावरून जाताना कोणी एक श्रीमंत व्यापारी त्याला दिसला. आफ्टर अ while a certain rich man came by that very road. सो वदत सह अवदत. तो म्हणाला, भद्र भगवान सुगत संप्रप्तेऽस्मिन् नगरे वसति. संप्रप्तेऽस्मिन् संधी संप्रती प्लस एतस्मिन् प्लस नगरे. भद्र हे भल्या माणसा, भगवान सुगत भगवान गौतम बुद्ध, संप्रती सध्या, नावडेज एतस्मिन् नगरे वसति या शहरात, या नगरात राहत आहेत. He spoke, O noble man, the Lord Sugata reside in this city now. पूजार्थम. Now पूजार्थम is a संधी. महात्मनः तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. कमलम अभ्यर्थये is a संधी. महात्मनः तस्य पूजार्थम, त्या महात्म्याच्या पूजेसाठी मला या कमळाची इच्छा आहे. तत् कियता मूलेन ददासी. तत् कियता इज अ संधी तत् प्लस कियता. तर तुम्हाला हे कमळ किती रुपयाला देशील. आय रिक्वेस्ट दॅट लोटस फॉर द वर्शिप ऑफ दॅट ग्रेट सोल. ॲट व्हॉट प्राइस विल यू गिव्ह इट टू मी. लेट अस सी सम व्यंजनांत नामानी. व्योमनी, योमन, अनंत पुल्लिंग सप्तमी एकवचनम. महिमा, महिमन, अनंत पुल्लिंग प्रथमा एकवचनम. आत्मनः अनंत पुल्लिंग पंचमी षष्ठी एकवचन. सत्नः सत्न अनंत नपुसकलिंग पंचमी षष्ठी एकवचनम. अध्वना अध्वन अनंत पुल्लिंग तृतीया एकवचनम. श्रीमान श्रीमत वत्मत प्रत्ययांत पुल्लिंग प्रथमा एकवचनम. भगवान वत्मत प्रत्ययांत पुल्लिंग प्रथमा एकवचनम. महात्मनः महात्मन अनंत पुल्लिंग पंचमी षष्ठी एकवचनम. Now let us see some avyaya. Sanchintya is the labdanta avyay and vikretum is the tumanta avyay. Now let us see the next paragraph. Udyanapalo bravit. Udyanapalः plus abravit. Ekena suvarna nanakena.
तो उद्यानपाल, तो माळी म्हणाला, एक सोन्याचे नाणे. द गार्डनर स्टेटेड 1 गोल्ड कॉइन. अतः स सार्थवाह यावत् तत् कमलं इच्छति तावदेवापरो धनवान् श्रेष्ठी अपि सुगतदर्शनार्थं गच्छन् तत्र समुपस्थितः. स सार्थवाहः संधि अस्ति, सः प्लस सार्थवाहः, यावत् तत् यावत् प्लस तत्, क्रेतुमिच्छति क्रेतुं प्लस इच्छति, तावदेवापरो धनवान्, तावत् प्लस एव प्लस अपरः प्लस धनवान. ट्रान्सलेशन असं आहे की अथ त्यानंतर सह सार्थवाहः तो व्यापारी यावत तत् कमलम क्रेतुम इच्छति जेव्हा तो कमळ विकत घेण्याची इच्छा करत होता तावत एव त्याच वेळी अपरह धनवान श्रेष्ठी दुसरा श्रीमंत व्यापारी सुद्धा सुगत दर्शनार्थम गौतम बुद्धांच्या दर्शनासाठी जाताना तिथे उपस्थित झाला. Then no sooner did that merchant wish to buy the lotus that another wealthy tradesman or merchant going to see Sugata also came there. नीरजं मूल्यं पृच्छन्तं तं श्रेष्ठिनं उद्यानपालो ब्रूत. संधि अस्ति उद्यानपालः प्लस ब्रूत. एषः महाभाग एकं सुवर्णनाणकम् एतस्य प्लस अर्थे दातुं प्लस इच्छति. नीरजम द अनदर नेम ऑफ द कमलम, padmam, sarasijam, and the fourth word is the neerajam. Neerajam is the lotus, mulyam is the price. कमळाची इच्छा विचारणाऱ्या तो श्रेष्ठी उद्यानपाला माळी म्हणाला, त्या श्रेष्ठीला तो माळी म्हणाला, हा महाभाग हे महाशय एक सोन्याचे नाणे या कमळासाठी देण्याची इच्छा करत आहेत. The gardener said to the tradesman who was asking for the price of the lotus, this eminent person wished to give 1 gold coin for this. श्रेष्ठी अगदत व्यापारी म्हणाला, अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी, मी 10 सोन्याची नाणी देईन. The tradesman replied, I shall give 10 gold coins. सार्थवाहो अभणत, सार्थवाहः प्लस अभणत संधि अस्ति. अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी. तो दुसरा धनवान व्यापारी म्हणाला, मी तुला 100 सोन्याचे नाणे देईन. पहिला सार्थवाही हा इथे पहिला व्यापारी आहे. द फर्स्ट मर्चंट स्पोक, आय विल गिव्ह 100 गोल्ड कॉइन. तयोर विवादम श्रुत्वा, तयोर विवादम, तयोः प्लस विवादम, श्रुत्वा means the listening. सुदासो व्यमृषत, द सुदासोह प्लस व्यमृषत संधि अस्ति. सुदास deliberated. यस्य कृते येतो कमलम एतत्, कमलम एतत् इस संधि, कमलम प्लस एतत्. क्रेतुम इच्छतः, क्रेतुम प्लस इच्छतः. सह सुगत अधिक एव अधिकतमम, सह सुगतः एव अधिकतमम संधि अस्ति. मह्यम मूल्यम दद्यात् इति. आता तो विचार करू लागला. ह्या दोघांचा वाद सुरू असताना तो ऐकून सुदास विचार करू लागतो की हे जे कमळ विकत घेत आहेत आणि ज्या सुगताला देण्याची इच्छा करत आहे तो सुगतच मला या दोघांपेक्षाही जास्त मूल्य देईल. आणि म्हणून लिसनिंग टू देअर आर्ग्युमेंट, सुदास deliberated, the one from whom these two wish to buy this lotus, that Sugata alone will give me a higher price. आणि म्हणूनच अतः सह उद्यानपालस्ताव भाषत इज संधि. सह प्लस उद्यानपालः प्लस तौ प्लस अभाषत. नैतत् न प्लस एतत्. बोहो विक्रेतुम इच्छामि संधि अस्ति. बोहो प्लस विक्रेतुम प्लस इच्छामि. Thus he told both of them, Sir, I do not wish to sell this lotus. आणि म्हणूनच तो माळी त्या दोघांना म्हणाला की हे महाशय, मला हे कमळ विकण्याची इच्छा नाही आहे. Hearing the argument between the two merchants, Sudasa thought, if these two are willing to buy the lotus for a person at such high value, that person must be really very great. He would rather give me the highest price. Thus, he declared that he did not wish to sell the lotus. Now let us see the Vyanjananta namani. Dhanavan, Dhanavat, Mat, Mat, Pratyanta, Pullinga, Prathama, Ekvachan, Shreshti,
श्रेष्ठीन् इनन्त पुल्लिंग प्रथम एकवचन, श्रेष्ठीनं, श्रेष्ठीन् इनन्त पुल्लिंग द्वितीया एकवचन. Let us see the avyaya kretum tumanta avyay, datum tumanta avyay, श्रुत्वा त्वान्त अव्यय, क्रेतुम तुमंत अव्यय, विक्रेतुम तुमंत अव्यय. Thanks for watching. धन्यवादः.